संदेश पारकर जिंकले. ते शहर विकास आघाडीचे उमेदवार होते. तर आज आपण पाहणार आहोत कणकवली नगरपंचायत निवडणुकीचे निकाल. ही निवडणूक खरं तर फक्त एक साधी निवडणूक नव्हती. हा थेट सामना होता भाजप विरुद्ध एक अशी आघाडी ज्याची कुणी कल्पनाही केली नसेल. आणि हो, या निकालांनी तिथलं राजकारण अक्षरशः ढवळून काढलंय. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, संदेश पारकर जिंकले. ते शहर विकास आघाडीचे उमेदवार होते आणि त्यांनी भाजपच्या उमेदवाराला जवळपास 150 मतांनी हरवलं. इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये, त्यांनी आधीच जाहीर केलं होतं की ही त्यांची शेवटची निवडणूक असणार आहे. आता दुसरा मुद्दा, हा विजय झाला कसा? इथेच तर सगळा खेळ आहे. भाजपला हरवण्यासाठी चक्क शिवसेनेचे दोन्ही गट, हो, ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्र आले. तुम्ही विचार करा, जे राज्यात कट्टर वैरी आहेत ते इथे एकत्र लढले आणि याच एकजुटीने विजयाचा मार्ग सोपा केला. आणि तिसरं, याचे राजकीय परिणाम काय? तर हा निकाल भाजपसाठी आणि विशेषतः नितेश राणेंसाठी एक मोठा धक्का मानला जातोय. नगरपंचायतीच्या एकूण जागा पाहिल्या तर दोन्ही गटांना सारख्याच म्हणजे 8-8 जागा मिळाल्या आहेत. पण थेट नगराध्यक्षपद जिंकल्यामुळे पारकर यांचा विजय निर्णायक ठरतो. थोडक्यात सांगायचं झालं तर संदेश पारकर यांच्या या विजयाने कणकवलीच्या राजकीय पटलावर एक नवीन आणि महत्त्वाचं वळण आणलं आहे.